तर मित्रांनो फायनली आम्ही आवरलेलो आहे. हे सजन झोपलेले आहेत, अंघोळ वगैरे झाली. इकडे आहेत तो इथून पाठीमागे ह्या डोंगरच्या पाठीमागे गुरुशिखर आहे. सूर्य हळू उगवत आणि सध्या आपल्यासोबत प्रवीण आणि एजे आहेत. एजे सर बिझी आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भावना समजून घ्या. हे असं चारी भाषा मस्तपैकी डोंगर आहे आणि आपण ह्याला परिक्रमा करणार असे जवळपास साधारणतः म्हणतात 40-45 किलोमीटर होते माझ्या हिशोबाने तरी. सगळेजण आता आवडलेत. आता सकाळचे वाजले जवळपास 6. आता निघणार परिक्रमेसाठी. चलो बाय बाय. तरी पण जरा घ्यायला लागतंय. नाश्ता केला काय? नाश्ता चहा पिला काय? चहा पिलो. कसा होता? छान. हां साखर होती का विचार ठंडी जगह पे गरम गरम चाय. नमस्कार. इस चाय में शक्कर नहीं है. डायबिटीज नाही आहे म्हणजे. 2-2दा खाऊन सुद्धा मन भरणार न भरणारे माणसं आहे. 3-3दा खाल्ले ते बावदा तर तरी पण अनेक नंबर म्हणताय. देवा दारासाद म्हणजे प्रसाद घेतल्यात, नाश्ता पण नाश्ता करा 3दा घेतल्या तरी पण बघा कसं खातात, हसत खातात. आधी सपलायचे त्यांनी बा कुठं कुठं भरून घेतलंय, इथं घ्यायला लागले. आता आणि एकदा जातात घ्यायला. सगळे परिक्रमेला जायच्या तयारीत आहेत सध्या. मस्त आपल्याला बॅग भरायच्या आणि निघणार. इकडे नाश्ता वगैरे झाला करून सगळ्यांचा. आपल्या बॅगा कुठे आहेत? ये रहे मेरे 2 अनमोल रतन, ये राम और ये लखन. शबाश बेटे. किशात काय होता बघ? कोण दिला? राजूभाई जिंदाबाद. असा मित्र असावा, मित्र वनव्यामध्ये गारेगावसारखा गरम गरम. मागचा 7,000 दिलेत भावा. सगळेजण आता पुढे आहेत आणि आपण दोघं ट्राय नाही भाऱ्या भाऱ्या. जय गिरणारे महादेव. दीपक सर लग्नानंतर पहिल्यांदा दोघंजण मस्तपैकी गिरणार परिक्रमेसाठी कसं वाटतं? बोललेला मागच्या वेळी पूर्ण झाला काय? सपलायचे. गिरणार परिक्रमेसाठी आपण 2024 ला आलो. आता नाही सॉरी 23 ला आलोय. कसं वाटतंय? एक नंबर. म्हणजे वाटलं काय मागच्या वर्षी की पुढच्या वर्षी येईल? वाटलेलं. मग आता आल्यावर जरा बरं वाटतं मस्त. आता चालत चाललंय. आता पण चप्पल शूज आम्ही बिन चप्पलच करणार. होईल वाटतं परिक्रम आमच्याकडनं बिन चप्पलचे. हां ये भक्ती है इसके पास भी है. नवस नाही काय ना फक्त देवाच्या म्हणजे मनाच्या आत्म्यात. तर मित्रांनो जय गिरणारे. पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा. पक्षा पण उडवले. पक्षा आणा. कार रेल्वेला का चुकवला? रेल्वे चुकून शांतराम आलेले आहेत जेवण खाणं भरपूर घेऊन. हा चला दांडे खेळूया. उभा ना 2 जण सोबतच या. पाटील सगळे एकत्र. जय गिरणारे. आता परिक्रमा सुरुवात. आलेलो नाहीये, दत्त महाराजांच्या परिक्रमेसाठी आलेलो आहे. प्रत्येकाने आपापला 10 जणांचा ग्रुप करा आणि ग्रुप लिडरनं सांगितलेलं कृपया ऐका. हुल्लडबाजी करू नका. आपण महाराजांच्या सेवेकडे आहोत. महाराजांच्या सेवेसाठी आलोय. आपलं नाव खराब होईल, आपलं म्हणजे महाराजांचं नाव खराब होईल असं काही जास्तीत काय असेल कुठेही इकडं तिकडं फेकू नका. आपल्या बॅगमध्ये ठेवा. बाहेर आल्यानंतर डस्टबिनमध्ये टाका. तेवढी स्वच्छता घेण्याचं आपण पालन करूया. आणि बाकी गाडी
हा जास्त टॉयलेटला वगैरे जर आलं तर लेडीज आणि ग्रुप करून जावा. एकटं लेडीज मध्ये मिळून आता जाऊ नका. हो मागली अजून इकडे चला परिक्रमेला सुरुवात झालेला आहे. ओके आणि आता चालले प्रत्येक जण ग्रुप वाईज डिवाइड होऊन गिरनार परिक्रमेसाठी. परिक्रमेला तू पहिल्यांदा झाला मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आपण लास्ट दिवशी परिक्रमा करतोय आणि गेट बंद आहे. आता सुरू करते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरु माझे दत्त दिगंबर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर. तोची महेश्वर. मन लागो रे माझे भजनी. मन लागो रे माझे गुणी. अरे 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 एक्सिलेटर निघला. सांगतील मग सांगला मला लागला. काय कुठं चला चालत चला व्हिडिओ चालला आपला मस्त वेगळा. चला गिरनार परिक्रमा. हा जुडी ना हलक्यात नाही. श्री गुरुदेव दत्त. मन लागो रे मन लागो रे माझे. मन लागो रे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. दीपक काका जरा 2 मिनिट थांबा पुढचं म्हणते. पाहिजे काय एनर्जी देते. एनर्जी म्हणजे
डायरेक्ट रक्तात मिसळत आहे त्याच्यामुळे काय ओके टप्प्यात कार्यक्रम एसक्यू आरक्यू झिडक्यू गुलीगट टॅव. हो हातानं दगडात फोडा घे. कशासारखं लागतं तिच्या भावाने दिले घरात आणून खरवस. मी येताना घेऊन चालतो. खाल्लो संपवलं. हा बघा ये ना चीन टपाक डमडम झालं. ये हमारे ये बाय नहीं दाएं हाथ का खेल है. चला मग आता घालताना अटॅक आला होता. हे नारळ सोलत असतील असं टाकलं. तोड दे नारळ की. फायनली आपण नारळ सोडलेला आहे. तोंडाला मेकअप केलेला आहे नारळानं आपल्या. तर हे ढवळे मॅडम कसं वाटतंय परिक्रमाला दुसऱ्यांदा आलाय? मस्त वाटायला लागलं. मागच्या वर्षी पहिल्या वर्षी होतं ना? छान वाटतं. होय. कसं वाटलं मागच्या वर्षी या वर्षी? काय नाही त्याच जोशानं आता सुरू आहे आणि परिक्रमा हां छान. नवीन जोशानं. जोश नवीन लेकिन जोश में होश मत भेटला. तर फायनली बघू शकताय कशी प्यायला लागले ती चिंटा करून. मग काय थांबलास? सगळी आपण मला नंतर लागा वाईट वाटलं तुझ्या आईला म्हणलं आपल्या सगळी थांबलेत म्हणलं आणि आपण पसरा पैसे पडले. चला माझ्या भावा कावेला ह्याला सोडून गेले काय बरं सो दोस्त तर मित्रांनो स्वच्छता क्लिनिंग पाण्याचे सगळे स्टार्ट होऊन काश ये हमारे यहाँ पे होता. हा तो असं करणार मग तुला कुठे नेत नाही बघ काल का. तर आता जाऊया आपण जवळपास 5-6 किलोमीटर पुढे चालता आलेलो आहे. आणि मध्ये कशी नदी लागते भारी. आणि तिथं मगर असतं म्हणतात. लास्ट टाइम दिसलो होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर समजेल तुम्हाला की मगर होते नव्हते. एकदम गारगार आणि स्वच्छ माझ्या मनासारखं म्हणजे जसं माझं मन स्वच्छ तसं माझ्या मनासारखं स्वच्छ पाणी. मला दाखवतोच तुम्हाला आता दाखवतोच. तर असे सुंदर असे वातावरणात लास्ट टाइम तिथं मगर होते. हाँ अरे 8 किलोमीटर आलो. 5 घंटा चलते हो जाता है. 5 घंटे आप कितना रुकते हो. सुंदर नदी मस्त वेगळ्यांचे फोटोज वगैरे काढलेत. चला आता जवळपास आपण 12 किलोमीटरच्या आसपास आलेलो आहे. सध्या आपण 12 किलोमीटर जिथं जिनी मडी बाबा मंदिर कुष्टो आहे तिथं आलो आहे. आता दाखवत होते मंदिर. तिथं आपण थोड्या वेळ आता रेस्ट करणार आहे. जवळपास 12 किलोमीटर कंटिन्यू बिन चप्पलचं आपण आलो आहे. अजून थोडं 30 किलोमीटर तरी असेल. सगळेजण असे आहेत. जय गिरनारी. ये मुझे जिनी निमडी बाबा मंदिर पुष्ट आहे. हा किलोमीटर ते मंदिर आहे. फोटो नाही काढत
मला जरा माहिती द्या आपल्याला जरा काय आहे? कुठलं मंदिर आहे? हे काय म्हणतात ते? काय बरं जिनी बाबा मंदिर मडी. हाँ, ये जिनी बाबू ये मंदिर है। हाँ यहाँ पे उनकी चिलीम है, वहाँ से बहुत बड़ी बाबा देख सकते ये बहुत लगभग 300-400 साल पुरानी चिलीम है। अखाड़ा है यहाँ पे, दत्तात्रेय भगवान जी का मंदिर है। ये 12 किलोमीटर दूर पे आता है वहाँ से त्यांच्यामुळे हिंदी झालं. 12 किलोमीटर येत आहे आणि सगळे असले रेस्ट करून ह्या टायमाला लवकर झाला आहे ना 12 किलोमीटर. फोटो काढतो बस आता. बोला काय इच्छा आहे मग आत्ता म्हटला? नाही, महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर व्हावे ही इच्छा आहे. महाराजांच्या कृपेने 12 किलोमीटर पूर्ण झालेले आहे. आणि ह्या टायमाला कसं झालं कळलं नाही ना 12 किलोमीटर एकदम फुल झालं फास्ट. असंच परिक्रमा कंटिन्यू चालू लागलो काय मोबाईल लक्ष नको जरा नामतून. त्या दुधाचा चहा आहे खूप मस्त लागतो. सुकून 12 किलोमीटर चालत आल्यावरती असा चहा मिळणं खूप शब्दात न व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही घ्या खाली दाबा तुमच्याकडे वडा. गिरगायच्या दुधाचा चहा आहे लय भारी लागते. पिऊन तर बघा एकदा. आज पहिल्यांदाच पेले 6 महिने. हा इथं गवळी नाही. कसं लागतं सांगा की लवकर मी करलोय. म्हशी दुधापेक्षा भारी लागते ना. जन्नत. ठीक आहे सर तुम्ही काय करत आहो? 6 महिने आज चहा पेले. 6 महिने आज पहिल्यांदाच. काल तर कॉफी पेला. कॉफी काय? कॉफी रोज पितो. कॉफी म्हणते चहा म्हणते. चहा आणि कॉफी फरक आहे का ना? ते एकच मिळते. 5 रुपये त्याचा तोटा व्हायला ना. काय? हो मोबाईल चालू आहे ना. तुझं अंदाज आहे ना? अंदाज घेऊन येतो. हां नको फक्त या. तर मित्रांनो ओम नमः नारायण. आमदा 100 आहे हे. अच्छा एक मराठी एक हिंदी हर साल आते हम बरोबर आहे ना. एकंदरीत. जिनी बाबानी मडी म्हणजे जिनी बाबाची बीड त्याला काय बोलतो आपण आता दाखवलं. चिल
कैसे लग रहा है आके? काय तुम्हाला कसं वाटलं येऊन इथं? तसं नाही म्हणायचं, पाटलीन बाई असं म्हणायचं. पाटलीन मावशी बाई तुम्हाला कसं वाटलं येऊन इथं? काय वाटलं? छान वाटलं. 12 किलोमीटर चालता आला. विश्वास बसला तुम्हाला? बसला 12 किलोमीटर वाटलं चालता आल्याला? मनात 4 शिवाय घडल्या आता. ह्यांना 4 शिवाय घातल्या वर चालल्यामुळे. जय गिर जय गिरणारे जय गिरणारे जय गिरणारे जय गिरणारे जय गिरणारे जय गिरणारे जय गिरणारे. ही ती आहेत सुनंदा काकी, आजी, मावशी, ताई, ज्यांना 1 किलोमीटर चालायचं होणारे असेत आणि ते आता 12 किलोमीटर चालता परिक्रमा पूर्ण केले होते. ह्या पण परिक्रमा त्यांनी पूर्ण बाकी चालले पुढच्या दर्शनाला. नसलेल्या बुद्धीनं असलेल्या बुद्धीचा विचार केला म्हणून काठी राहिली माझी. चालू आहे कॅमेरा. थँक्यू फॉर दॅट. निरंजनला ब्रेसलेट दिलं. कुठलं ब्रेसलेट? कसल्या चांदीचा? बर. त्याला लय मोठं मला वाटतंय. मन लय मोठं असतं आणि ते कोणाकडे पण मागणार मुळात पहिली गोष्ट. तर अशा काही परिक्रमाचे मार्ग आहेत. इथून जाणं खूप अवघड पण आहे आणि समाधान पण वाटतं मनाला. इथून गेल्या 4 दिवसात जवळपास 20 ते 25 लाख लोकांनी परिक्रमा पूर्ण केली असेल. आज फायनली बंद झाली. शेवटच्या दिवशी आपण परिक्रमा पूर्ण केली करत आहोत. हा काय नाही सगळं लय क्लिनिकलाच 3-4 दिवस झाले. हा निवांत सगळ्या बाईट बीट घेता यायचं आपण मस्तपैकी. हा जय गिरणारे जय गिरणारे जय गिरणारी. पीते जाओ, आगे कुछ नहीं मिलेगा. पीते जाओ. किलो 40 दे दो, एक दे दो. नींबू सोडा या शरबत? लिंबू सोडा. प्लास्टिकचं बंद झालं. हे बंद झालं ना पिशव्या. होय आहेत की चालू का? होय जाधवांना, मशागरांना, नोटांना इकडे बघा. झेंडा घेऊन वरतीपर्यंत जायचं. चला जय गिरणारे. परिक्रमातील काही रस्ता असा पण आहे एकदम स्मूथ आणि गुळगुळीत. जय गिरणारे जय गिरणारे.
गरीब ब्लॉगर की कुछ इज्जतीच नाही आई तुझेच नाते. जाधव साहेब आम्ही अशी विश्रांती 5 वाजेपर्यंत विश्रांती घ्या. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ. असा दगडी रस्ता पण पुढे येतो का माते ते तो कामा नव्हता. अरे झेंडा एवढंच आहे. आता हे इथून थोड्या एक 50-60 पायऱ्या असतील तर जरा खाली जायचं. चला अवस्था आहे बेकार मोर दॅन इस्टरडे. परिक्रमेच्या मार्गात अशा थोड्या बहुत पायऱ्या आहेत का तर डायरेक्ट स्लोप होता त्याच्यामुळे मी पायऱ्या करून घेतल्यात जेणेकरून त्रास होणे कोणाला. तर माकड दादा जिंदाबाद. मग थोड्या पायऱ्या उतरून जात आहे. हा असं भेटेल बघायला युनिकमध्ये एकदम खाली दरी साईड एकदम खाली गेलं तरी पण जात आहे. पण इकडून जा खाली एक मंदिर आहे महाकाली मंदिर बाबाई मंदिर कुठलं तर आहे जाऊन थांबायला. आता जरा पाईप बोलायला. हा क्या कहना चाहता है? सध्या पहिला जो टेक पूर्ण जो कठीण गिरनार परिक्रमेमधला जो सगळ्यात कठीण जो चढ आहे एक 5 ते 7 किलोमीटर जाते सध्या आता सोडून खाली उतरत्या मार्गाला लागलो आणि बऱ्यापैकी भक्त लोक शेवट तास आणि संख्या खूप फार कमी आहे. 3 दिवस भरपूर गर्दी होती. आज तरी किती लाख लोकांनी परिक्रमा पूर्ण केली असेल? अंदाजे 20 ते 25 लाख लोकांनी सध्या परिक्रमा पूर्ण केली आहे. आता शेवटचा टप्पा आता 12 वाजता गेट बंद केलंय आणि आम्ही बरोबर आता अंबामाता मंदिरपाशी थोड्या वेळात पोहोचणार आहे. काय रस्ता असा ए तिकडे जाऊ नकोस घसरशील सांडशील की पण भुया रस्ता कसा जाय ना जाते जिंकेंगे तुझे पायऱ्या केल्यात त्यांनी. काय सांगा की व्यवस्थित चालू आहे परिक्रमा. व्यवस्थित चालू काय उसाचा रस काय आम्हाला मिळाला. उसा तरच गाले मिळणार तेवढं सगळं कोणाला तर अशा प्रकारे काय तर रस्ता आहे. फायनली एक आनंद म्हणून लास्टला नाही पण एक 20 किलोमीटरच्या आसपास असं मध्ये एक असे बरेच आहेत पण तरी पण हा जरा एकदम भारी आहे जिथं आपण गार पाणी पाय सोडून बसू शकतो पाण्यात शांत. आता असं नाक बंद करून तोंड धुवायला लागतंय. वाहून गेली पाण्यात म्हणजे काय तर जीवन. तर फायनली आता आलो आपण 20व्या किलोमीटरला आलेलो आहे आणि 20व्या किलोमीटरवरती एक भवानी मातेचं मंदिर आहे आणि थोड्या वेळापाशी जाणार भवानी मातेच्या थोडं रेस्ट करणार आणि मग पुढील प्रवास. हे असं काही वातावरण आहे एकदम खूप छान. इथं लिहिल्याच्या सालीवर काढू नका झाडाला त्रास देऊ नका आणि हे करणं खूप गरजेचं आहे. 20 किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे त्या होय तर भवानी मंदिर आहे. दर्शन घेऊया आणि इथे थोडा प्रसाद आहे प्रसाद पण खाऊया मग थोडा आधार होईल दाखवतोच तुम्हाला. कसा आहे भवानी मंदिरमध्ये प्रसाद खाण्यासाठी बस. या सगळ्या प्रसादला बसलेत व्हिडिओ करू देत नाहीत तो तरी पण केला. कसं वाटतंय प्रसाद? 10 मिनिटं वेळ केला प्रसाद मिळाला. चले आपण जा. सर प्रसाद खाऊन झाला आता जायचं पुढे चाललं निघायचं आहे. काय झालं? ह्या मंदिराबद्दल अजून काय सांगता? काय या मंदिरामध्ये हे काय महाकालीचं मंदिर आहे जागृत स्थान आहे हे. या मंदिरामध्ये आल्यानंतर लोक नतमस्तक होतात
आणि इथं नतमस्तक करूनच पुढं माताजीकडून ताकद घेऊन माताजींना मागणं मागतात की बाबा आम्हाला पुढचा जो प्रवास आहे तो सुखरूप होण्यासाठी आम्हाला ताकद मिळावी. म्हणून हे मध्यवर्ती ठिकाण आहे या परिक्रमेतलं. इथं लोक माथा टेकून पुढचा प्रवास सुखरूप करतात. परिक्रमाच्या स्टार्टिंग गेटपासून साधारणतः किती किलोमीटरवरती आहे मंदिर? हे साधारणतः 12.7 म्हणजे जवळजवळ 13 ते 14 किलोमीटरच्या अंतरावर हे स्थान आहे. टोटल किती किलोमीटरची परिक्रमा आहे? टोटल ही 35 किलोमीटरची परिक्रमा आहे. अच्छा ठीक आहे. आता प्रसाद वगैरे खाल्ला आपण पुढील प्रवासासाठी. चला इसके बाद आ दिसता है कैपेसिटी पूरी डाउन हो चुकी है. आई कांट एक्सप्लेन यू व्हाट कैन आई फील नाउ. हाँ बोल. एक आता पुन्हा सगळ्या चढतून पायऱ्याचं परिस्थिती खूप सपलेली आहे. आता इथं परिस्थिती काय आहे? आयुष्यात नॉनव्हेज खाल्लेला तोटा आहे. सगळा नॉनव्हेज खाल्लेला तोटा आहे. त्याच्यामुळे वेळ शाकाहारी व्हा आणि सदृढ व्हा, नाही तर झंड जिंदगी आहे मांसाहार झाला तर. अंश नाही रहेगा आज. हे चला हे बारी पोरगी आली. थांब पोरे कसं वाटतंय सांग की. परिस्थिती गंभीर आहे. इथं परिस्थिती काय आहे? आता आम्हासने वडत नाही. विश्वा अरे वर लय चढाव. थांब एक मिनिट. तर चालत पाक परत असा रस्ता आहे, पायऱ्या थोड्या. आपण जवळपास आता 75%च्या आता हे जो असा सर्कल आहे त्यात इथने पूर्ण आता आपण सुद्धा इथं आलो आहे. आता फक्त हे करायचं राहिलं आहे. त्याच्यामुळं लेट्स टू बी कंटिन्यू. मनाच्या भावनेला कंट्रोल करण्यासाठी मी काही करू शकतो, पण एवढं नाही शकत. आणि हे जे त्रास होत आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. श्री गुरुदेव दत्त. इकडं असं बघू शकतो. असं सगळं पूर्ण पर्वताला एक सर्कल बसतो. पण तर आता बऱ्यापैकी डिस्टन्स कवर झाला आहे. आणि आपला हे जे आपल्या ज्या बॅग आहेत हे माझी, हे त्याची, हे पन्नोची बॅग, हे सगळी एकटा कॅरी करतोय आणि जातोय जिंदाबाद. मित्रांनो बऱ्यापैकी अंतर कवर झालं. एक छोटासा ब्रेक घेतोय जे की पूर्ण एनर्जी डाऊन झाला. मग इकडे फ्रेश वॉटरमेलन कापत आहेत. त्याला काय होतं आपण कलिंगड ते खाण्यासाठी. आपल्यासोबत 2 हऱ्या नाऱ्याची जोडी आहे. हंसणार आता बागरे ये भी हंसेगा. और वो हिंदी केसरी बैजा है जो हमारे और मेरे को आप कमेंट करके मत बताओ. आप बहुत कुछ भी बोलते नहीं जाइए. कायला एक चना और एक मिक्स सब में डालो एक वो. परिक्रमा संपायला पुढे 5 किलोमीटर. असं वाटतंय 5 किलोमीटर झाले 5 किलोमीटर राहिले आणि वाजले फक्त 4 वाजले. किती कवर झालं? मागच्या टायमाला 11 वाजल्या रात्री इथे आले. 11 आता 4 वाजले. किती फरक आहे? 5 तासाचा फरक डणक्यात. चला जिंदाबाद. इथे पण मोठ्या पाटलीन बाय. काय वाटतंय झालं नाही? तुम्ही पहिलं की तुम्ही पहिल्या वर्षाला एवढं लवकर झालं ते, नाहीतर लय लेट होते यायला. सिद्धेश मागचे विचारू नकोस, आम्ही आहे ना तुला आता. सिद्धेचा झाला. पूर्ण चला आता सिद्धे पप्पा हरवले. पायाची अवस्था पांढरी झालेली आहे. निमदा 2 हरतबुशकी नेके बोंबला. परिक्रमा संपायच्या मार्गावरती आणि चला पुढे. बोला. संपत असताना अगदी स्टॅमिना संपत असताना विश्वा, पनू, देश आणि सुतार तिघजण एकत्र आले. पुन्हा आल्यामुळे पुन्हा तुमची बायको आणि आमची बायको तर माझ्या सोबतच आहे. ती पण तिचा पण स्टॅमिना संपत आले असताना खूप छानपणे ती चालत आहे. सहकार्य भरपूर केलं. सहकार्य त्यांच्या विश्वाच्या आल्यामुळे आम्हाला एवढी पूर्ण एनर्जी मिळाली. आम्ही पुन्हा जोमाने चालू शकतो. असं वाटतं पुढल्या वर्षी आणखीन एकदा यावं. थँक्यू विश्वा. इट्स माय प्लेजर. वेलकम. पुढं काल जायला पाहिजे मागे 2-3 किलोमीटर.
सोड. रुमाल पडला रे, रुमाल पडला. कुठे पडला? चलो चलो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय गिरणारे, जय गिरणारे, जय गिरणारे. जय जय गिरणारे. झालं काय? जय गिरणारे, गिरणारे, जय गिरणारे, जय गिरणारे, जय गिरणारे, जय गिरणारे. इकडे ओगी बोल वाला आहे तुला. कैसा लगता है किरसेन काय काय फायनली शेवटचे 2 किलोमीटर राहिलेत. बाकी कसं वाटतं रे? कंटाळा आला, झोप आल्या. आणि परत येणार का नाही येणार? तुम्हाला कसं वाटलं पाटील साहेब? हा पूर्ण झाल्यात जमा आता. वरंगाच खाली बाय. आता खाली जाऊन येणार डायरेक्ट चिंटपाक डमडम. तर मित्रांनो फायनली आपली गिरनार परिक्रमा जी आहे ते पूर्ण झालेली आहे. हा जो आहे तो एंड आहे मित्रांनो. खूप कमी वेळात आपण ही गिरनारची परिक्रमा जी आहे ती खूप कमी वेळात आपण पूर्ण केली. आय होप तुम्हाला हा परिक्रमेचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट. बाय. जय गिरनार.